महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची समृद्ध परंपरा लाभलेली असून या परंपरेतूनच सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकार प्राप्त झाले आहेत, असं प्रतिपादन अशोक ढवळे यांनी केलं. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची समृद्ध परंपरा लाभलेली असून या परंपरेतूनच सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकार प्राप्त झाले आहेत, असं प्रतिपादन अशोक ढवळे यांनी केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुढे बोलताना अशोक ढवळे म्हणाले की भारतीय समाजरचनेतील वर्ण, वर्ग आणि जात व्यवस्थेवर सखोल भाष्य करत जात म्हणजे बंदिस्त केलेला वर्ग असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं. याची आठवण करून देत त्यांनी सांगितलं की जगात मूलतः दोनच वर्ग आहेत, आहे रे अर्थात श्रीमंत आणि नाही रे अर्थात गरीब. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटूनही या दोन वर्गांमधील दरी कायम आहे. ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. असे दोन वर्ग सापडतील की नाही? मुख्यतः हे दोन प्रकारचे वर्ग हे आपल्याला सापडतात. म्हणून त्याला नाव दिलं. एक जो वर्ग आहे, जो श्रीमंत आहे रे आहे, कसा झाला? बाकी वर्गाचं शोषण करून तो प्रचंड गब्बर झाला. कळलं की नाही? बीडी कामगारांचे जे मालक आहेत, बीडी कारखान्याचा मालक तो थोडा गब्बर झाला की नाही?